मित्रांनो, देशामध्ये आता महत्त्वाच्या घडामोडी घडण्यास सुरुवात झाली असून इकडे मात्र उद्धव ठाकरे यांची शिवसेना सुसाट धावते आहे आणि त्याचा परिणाम इकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवरती होतोय। जाता जाता सरन्यायाधीशांचा मोठा निर्णय, तर शिंदे गटाला नवे चिन्ह, नवं नाव, तर उद्धव ठाकरे यांच्या हाती शिवसेना। नेमकी काय आहे बातमी? उद्धव ठाकरेंना शिवसेना आणि धनुष्यबाण। मित्रांनो, ही बातमी महत्त्वाची आहे, जाणून घेऊया तुमच्या आमच्या सगळ्यांच्या महत्त्वाच्या हिताची बातमी। काय घडते पडद्याच्या पाठीमागे, सुप्रीम कोर्टामध्ये कशा घडतायत मोठ्या हालचाली। उद्धव ठाकरेंनी नवीन डाव टाकत शिंदे सेनेला सुप्रीम कोर्टात घेरले, तर कपिल सिब्बल यांच्यासह असीम सरोदे यांनी मात्र सुप्रीम कोर्टाला आपल्या बाजूने निकाल लावण्यास कसे भाग पाडण्यात यश मिळवतंय। मित्रांनो, हे देखील आता आपण जाणून घेऊया। सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची सुनावणी आता मित्रांनो अगदी अंतिम टप्प्यामध्ये आहे। या सुनावणीकडे महाराष्ट्राचंच नाही तर देशाचं लक्ष लागलंय आणि ही लढाई उद्धव ठाकरेंची पक्ष, चिन्ह आणि आमदारांच्या संदर्भातील आहे। राज्याच्या राजकारणात भूकंप घडवणारा ऐतिहासिक निर्णय अखेर मित्रांनो समोर येऊ लागलाय। या निर्णयामुळे राज्यातील सत्ता समीकरण पूर्णपणे बदलणार आहेत। सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली घटनापीठ आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या निकालाच्या बाबतीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मात्र जबरदस्त धक्का देण्याच्या तयारीत आहे। उद्धव ठाकरे यांच्या गटाला मात्र सुप्रीम कोर्टातून सगळ्यात मोठा दिलासा मिळतोय। शिवसेना हे नाव पारंपरिक पक्षचिन्ह उद्धव ठाकरे गटाकडेच राहणार असल्याचं स्पष्ट होत आहे। दुसरीकडे शिंदे गटाला नव्या नावाने, नव्या चिन्हासह राजकारण करावं लागणार का? या घडामोडीमुळे शिंदे सेनेत मात्र नवीन सध्या चर्चा रंगू लागल्यात। सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची लढाई पक्षांची आणि चिन्हाची सुरू आहे। गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या सत्ता संघर्षात शिवसेनेचे दोन गट पडले होते। एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारत अनेक आमदारांना सोबत घेत सत्ता स्थापन केली होती। त्यानंतर पक्षाच्या नावावरती, चिन्हावरती दावा करत दोन्ही गट न्यायालयात गेले होते। या प्रकरणावरती दीर्घ सुनावणीनंतर अखेर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला। घटनात्मक तरतुदी, पक्षगठन, आमदारांची संख्या, संघटनात्मक बांधणी या सगळ्या बाबींचा विचार करता आता सुप्रीम कोर्ट इथपर्यंत पोहोचलाय की हा निकाल सरळ उद्धव ठाकरे यांच्या बाजूने दिला जातोय। उद्धव ठाकरे गटाला या निर्णयामुळे सगळ्यात मोठा दिलासा मिळणार आहे आणि या गटामध्ये देखील आगामी 24 तारखेला अतिशय आनंदाचं वातावरण ठाकरेंच्या शिवसेनेत बघायला मिळणार आहे। शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली मूळ संघटना असल्याने तिचा वारसा जपण्याचा अधिकार आमच्याकडेच आहे, असा दावा शिवसेनेने यापूर्वी केला। या निर्णयामुळे ठाकरे गटाला केवळ नाव आणि चिन्हच मिळालं नाही तर संघटनात्मक ताकदही मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे। आगामी काळात शिंदे गटाला नवे चिन्ह, नवा पक्ष त्यांना मिळणार आहे। अनेक कार्यकर्ते, अनेक नेते, अनेक आमदार, मंत्री पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदे गटाला नव्याने नवीन चिन्ह मिळू शकते आणि उद्धव ठाकरे यांच्या हातात त्यांची जुनी शिवसेना, जुना धनुष्यबाण चिन्ह मिळू शकते। निवडणुकीच्या तोंडावरती हा निर्णय आला नसला तरी देखील उद्धव ठाकरेंना आगामी काळात याचा खूप मोठा फायदा होऊ शकतोय। मित्रांनो, या निकालानंतर मात्र राज्यामध्ये सत्ता समीकरणा देखील मोठा उलटफेर पाहायला मिळू शकतो। एकनाथ शिंदेच्या विरोधात जर सुप्रीम कोर्टाने आपला निकाल दिला गेला तर शिंदे सेना सत्तेमध्ये राहणार नाही। जेव्हा पक्ष सत्तेत नसतो तेव्हा सगळेच साथ सोडतात, हे आता एकनाथ शिंदेना जवळजवळ समजून येईल आणि तशा प्रकारचं राजकारण त्यांना बिना सत्तेचं करावं लागेल। मग त्यांच्याजवळ कोण राहील हे बघण्यासाठी महाराष्ट्र आतुर असल्याचं सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे। मात्र मित्रांनो, ही लढाई सुप्रीम कोर्टामध्ये 24 एप्रिल या दिवशी पटलावर येत असून शिवसेनेच्या वतीनं कपिल सिब्बल, असीम सरोदे ही महत्वाची जोडी सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरेंची बाजू मांडते। कपिल सिब्बल यांनी सांगितल्याप्रमाणे पक्ष आणि चिन्ह उद्धव ठाकरे यांच्या हातात मिळणार असून शिंदे सेनेला सुप्रीम कोर्ट नवीन पक्ष किंवा नवीन चिन्ह देईल आणि इथेच उद्धव ठाकरे यांचा मोठा विजय होईल असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे कपिल सिब्बल यांच्या दाव्यानंतर शिंदे गटात मात्र खळबळ उडाली आहे।
आता सुप्रीम कोर्टामध्ये जाता जाता सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश सूर्यकांत हे आता कोणता निकाल देतात याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागले। गेल्या 4 वर्षापासून पेंडिंग असलेला हा निकाल ऐकण्यासाठी महाराष्ट्र आतुर आहे आणि या आतुर महाराष्ट्राला आता सूर्यकांत आता आपला निर्णय देऊन आनंदी करतील का याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलंय। मित्रांनो, आपण देखील 24 एप्रिल इथपर्यंत थांबून तिथूनच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा नवा आरंभ तुम्हाला पाहायला मिळेल असं शिवसेनेच्या वतीनं सांगण्यात येत आहे। मित्रांनो, आपण देखील आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला त्यांची शिवसेना मिळण्यामध्ये कोणता अडथळा राहील का? परंतु हे महाराष्ट्राचे विधिमंडळाचे अध्यक्ष असणारे राहुल नार्वेकर यांना देखील मोठा धक्का मानला जात आहे, कारण की राहुल नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात निकाल देऊन शिंदे सेनेच्या बाजूने त्यांनी राजकारण करून हा निकाल दिला गेला होता। त्यांच्यावर देखील कारवाई व्हावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्या वतीनं करण्यात आलेली आहे। आता हे राजकारण कुठपर्यंत जाते ते बघावं लागेल। मात्र सुप्रीम कोर्टामध्ये येत्या 24 तारखेला उद्धव ठाकरे यांची बाजू मजबूत आणि ठाकरेंचा विजय कोणीही रोखू शकणार नाही हे मात्र नक्की आहे। मित्रांनो, यावरती प्रतिक्रिया द्या।